चिंचेच्या पानावरील जरा चेकिंग करा महाराज, अक्षर कुठं समजत नसेल जरा चेकिंग करतो. चिंचेच्या पाना, कारण रायटिंग आपली डॉक्टर लिपी आहे. चिंचेच्या पानावरील देऊळ रचिले, आधी कळस मग पाय रे. देव पूजू गेलो त्या देवळची उडाली, खेळ्या सद्गुरु राया रे. पाषाणाचे सांगड मृगजळ डोही, वांझीचा पुत्र पोहला रे. दुतोंडी हरणे पाण्यावरी आली, मुखाविन पाणी प्याले. आंधळ्याने देखले बहिऱ्याने ऐकले, पांगळ्याने पाठलाग केला रे. देव पूजू गेलो त्या देवळची उडाली, खेळ्या सद्गुरु राय रे. एका जनार्दने एकपणे विनवी, अखंड नामे तरिलोरी. देव पूजू गेलो त्या देवळची उडाली, खेळ्या सद्गुरु राय रे. मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा. ओम दिगंबरं सुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरू गदाच, पद्मासनस्थं रविसुमित्रं, दत्तात्रयान्मविष्टसिद्धं. काषाय वस्त्रकलिदण्डधारिणं, कमण्डलं पद्मकर्णशङ्खं, चक्रं गदाभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ज्यांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदू श्रीकृष्ण सद्गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ, तुमचा अनुग्रहाधरो पवन झालो चराचरी. जय हनुमान ज्ञानगुण सागर, जय कपीस तिहो लोकोजागर. रामदूत तुलित धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन बिरजा सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराजी, कांधे मुझे औषधि. शंकर सोर केसरनंदन, तेज प्रताप महाजवन. विद्यावान अति चतुर, काज कर चतुर. प्रभु चरित्र सुरेबी कुरशा, राम लसन सीता मन बसिया. चलो आओ जी पवन कुमार, हमारे हरि के हमारे हरि के चलो आओ जी चलो आओ जी
आज आपल्या सर्वांचं हृदयस्थान बजरंग बळी यांचा हॅपी बर्थडे कितवा हा आपल्या गावातील 26वा पण बजरंग बळींचा जन्म कधी झालाय त्रेतायुगामध्ये बरं हा प्रभू रामचंद्रांच्या काळातला त्यामुळं वर्षे किती झाली मोर दॅन 80 किती 8 ते 9 हजार वर्ष अगोदर खरं बघायला गेलं खरं बजरंग बलीचं रूप कुठलं आज थोडासा योगायोग मुद्दाम आणलेला आहे कशासाठी नेहमी आपण बघतो पिंड घालीने झटकेला हनुमंत महाबळी आज थोडंसं नवीन प्रयत्न करूया बरं काहीतरी समथिंग शुड बी चेंज काहीतरी वेगळं असावं खरा अध्यात्म काय आहे हे सर्वसामान्याच्या लक्षात ठेवा आणि त्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न अगोदर जन्म करून घेऊ ना मग पुढे जाऊ ना किती वाजता हा मग तेच फुलं वाटून घ्या फुलं वाटून घ्या 10 मिनिटे लागतील नाही आपण जर या लोकांचा विचार केला आपण ज्या लोकांमध्ये राहतोय त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक म्हणजे जो जन्माला आला तो एक ना एक दिवस हा अबाधित सिद्धांत आहे एक ना एक दिवस त्याला जावंच लागेल आमचे सद्गुरू सावळाराम बाबा नेहमी सांगायचे ज्याचं बारसं झालंय त्याचा 13वा होणार मग बारसा आणि 13व्याच्या आतलं जे आहे त्याला आयुष्य म्हणतात त्याला जीवन म्हणतात तुम्ही किती वर्ष जगलात ते महत्वाचं नाही किती पैसा का मला ते पण महत्वाचं नाही कारण आएगा बुलावा जबरी का छोटे ते सब कुछ जाना पडेगा तुम्ही आयुष्यामध्ये येऊन काय केलं ते अतिशय महत्वाचं आहे कारण सृष्टीत नेमे उपजेते नाशिले पुनरपे दिसे हे घटिका यंत्र ऐसे परिप्रेमिका ज्याची उत्पत्ती त्याचा लय ठरलेला आहे आम्ही जरा दुसऱ्या भाषेत सांगतो आपल्याकडे भाडेकरू असतात बघा भाडेकरू राहायला आले की आपण त्यांचं काय करतो ॲग्रीमेंट नाही का लिव्ह लायसन्स केलं तर 11 महिन्याचा करतो कोणाचं 3 वर्षाचा करतो कोणाचं 5 वर्षाचा कोणाला 11 वर्षाचा करतो पण ती एक्सपायरी डेट झाल्यानंतर त्याला रूम खाली करावं लागेल किंबहुना रिनोव्हेशन करावं लागेल तद्वत आपण सगळे लोक ॲग्रीमेंट करून आलेलो पण आपला ॲग्रीमेंट किती वर्षाचा आहे ते आपल्यालाच माहिती नाही ही मोठी गंमत आहे खरं तो ॲग्रीमेंट किती वर्षाचा आहे ते आपल्याला माहिती पाहिजे होतं आपली एक्सपायरी डेट काय आहे ते आपल्याला माहिती असेल तर सर्वजण जागृत झालो असतो त्या परीक्षेला एकदाच कळलं राजा तू 7 दिवसामध्ये जाणार झोप उडाली हो रात्रंदिवस चिंतन काय करू आणि कसं करू एज यू थिंक सो यू बिकम स्वामी विवेकानंद सांगतात मौलींचं वरदान आहे जो जे वांछील तो केला हो चांगला विचार केला तर चांगलं होईल मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये सुखासारखा महात्मा आला आणि आयुष्याचा उद्धार मरणाची भीती मरण नाही गेलं पण मरणाची भीती निघून गेली आपल्या भाग्यामध्ये तसा महात्मा यावा आणि आपल्याला ज्वलंत अनुभूती प्रचिती साक्षात्कार यावा की मरण नाही मरण माझे मरोणी गेले मजा केली आम्हाला हे कधी होईल पंचतत्वाच्या देहाचं सोडणे पण याच्यामध्ये जो असलेला भगवंत आहे त्या भगवंताला मरण कधी आहे तुम्ही कोण आहात कुठून आलाय शेवटी कुठे जायचं आहे चटपट
गोपीनाथ गोड भाषेत सांगतात, अनेका घाट कोण, जाने की वाट कोण, ब्रह्म का कपट कोण, जीव कोण, शिव कोण, माया कोण, कौन में कौन समाया, इतना नाही पूजा तो काय को जन्म पाय. आपण सोपटी घ्यायचं. त्यांची भाषा वेगळी, आपण भाषा वेगळी करायची. कारण काही अधिकार असतो आपल्याला बंदी करायचा. तर या सगळ्यावर जर मात केली असेल, जगाला येथे नाही आले उरो अवतार, देव अवतार धारण करणारे त्यांना सुद्धा एक दिवस जावं लागलं. म्हणजे मरण कोणाला चुकलेलं नाही. पण याच्यावर मात केली असेल, माझ्या बजरंग बलीने मात केली. ज्वलांत तुकोपारायांच्या अनुभूती प्रचिती साक्षात्कार त्यांच्या अनुभूतीला होता. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. 7 चिरंजीव सांगितलेले, अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमास्य विभीषणा कृपा परशुरामस्य सत्य चिरंजीव. असे बजरंग बली हे चिरंजीव आहेत. आणि आज त्यांचा जन्मोत्सव आपल्या या कुरभे गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे 26वे वर्ष. आमचे गुरुमाऊली नारायण महाराज यांचं त्या दिवशी फोन आला, पण मी कुठे बाहेर होतो, रेंज मिळत नव्हती. पण तुमचा मेसेज मला मिळाला. बस फोन झाला, बोलणं काहीच झालं नाही. पण मी ओळखला का जुन्नरला काहीतरी होतो, पण मेसेज मिळाला आणि परवा तुम्ही येऊन पण गेले. बरं वाटलं. असो, तेव्हा हा अभंग जो आहे महाराजांनी त्या दिवशीला या वेळेला अभंग जरा वेगळा घेऊ. जन्मोत्सव साजरा करू, अभंग थोडा वेगळा घेऊ. तेव्हा आज ज्यांना देवगिरी पर्वतावर आपल्या जनार्दन स्वामींचा अनुग्रह झाला आणि शूरभंजन पर्वतावर साक्षात गुरु दत्तात्रयांनी ज्यांना दर्शन दिलं, ऐशे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 6 चरणाचा आणि खरं देवाचं अस्तित्व काय, काय प्रश्न आहे बघा. चिंचेचं पान म्हणजे कुठलं पान? चिंचेच्या पानावर देऊळ रचले, ते देऊळ कुठलं? चिंचेच्या पानावर देऊळ रचले. आणि बांधकाम करताना आपण अगोदर फाउंडेशन का कळस, त्यासाठी अगोदर कळस आणि नंतर पाया. बरं, देव पूजाला गेलो तिथं देऊळच उडालं. पण हे सगळं श्रेय कोणाला? खेळ्या सद्गुरु राया रे. पाषाणाची सांगड. आता पाषाणाची सांगड म्हणजे कुठली? मृगजळ डोही. मृगजळाचा डोह कुठला? वांजेचा पुत्र पोहणारे. वांजेचा पुत्र कोण याचा विचार करताय. बरेचसे प्रश्न आहेत. दुतोंडी हरिण, ही दुतोंडी हरिण कुठली? पाण्यावर आली आणि मुखावरून पाणी प्यायली. ती कशी काय पाणी प्यायली ते बघितलं कोणा? आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकले आणि पांगड्याने पाठलाग केला रे. याचा विचार करणार आहोत. पण तत्पूर्वी ज्यांचा जन्मोत्सव आहे त्या जन्मोत्सव करून आणि मग पुढे वाटचाल करूया. सगळं काय आपल्याकडे पैसा अडका, जमीन जुमला, गाड्या घोड्या माडे, पण उदरी संतान नसेल तर सगळं व्यर्थ होत असतं. आणि नॉर्मली सिद्धांत असा आहे, ज्याच्याकडे धड खायला नाही, राहायला नाही, त्याच्याकडे पोरांची लाईन लागते. आणि ज्याच्याकडे सगळं आबादी आहे तिथं तेच नेमकं कमी असतं. ही स्थिती आताची नाही, राजा दशरथाची स्थिती होती. 3 राण्या पण उदरी संतांना करावं काय? शेवटी कुलगुरू वशिष्ठांना बोलावलं. गुरुवर काय करावं कळत नाही. नाना साधनांच्या केल्या खटापटा, तरी सुद्धा त्यांचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा कुलगुरू वशिष्ठाने सांगितलं, राजा सगळे उपाय औषधं सगळी झाली वैद्यांना बोलून, पण आता एक राजमार्ग आहे, त्या मार्गाने जर गेलात तर तुमचं काम होईल. कारण कबीरचं एक अभंग आहे, भजन बिना जल जाव ऐसे जीवना, पर्वत सुनाय वृक्ष बिना.
ज्या पर्वतावर झाडं नाही सुन सुन वाटते, वृक्ष सुना एक पान बिना, ज्या वृक्षाला पान नाही सुन सुन, मंदिर सुना एक दीप बिना, दीप सुनी एक वात बिना, स्त्री सुनी एक पुरुष बिना आणि पुरुष सुना एक पुत्र बिना, कहत कबीरा सुन मैं साधू सब जग सुनाय का नाम. उदरी संतांना हे अतिशय सुन सुन वाटतंय. तेव्हा वशिष्ठांनी सांगितलं, राजा विभांड ऋषीचे पुत्र शृंग ऋषी आहेत, त्या शृंग ऋषींना आणून त्यांच्या नेतृत्वाने जर यज्ञ केला तर तुझं काम होईल. नाना प्रकारचे प्रयत्न करून शृंग ऋषीला आणले आणि यज्ञाला प्रारंभ केला. यज्ञाला प्रारंभ केल्या सगळं मंत्र हो मंत्रोच्चार वगैरे सगळं विधी समिधा वगैरे टाकल्या आणि त्या तुपाचा हे दिलं, आहुती दिली आणि मग असं हे शुद्ध वातावरण झाल्यानंतर त्या यज्ञातून प्रत्यक्ष अग्निनारायण प्रगट झाला आणि अग्निनारायण प्रगट झाल्यानंतर त्या अग्निनारायणे त्या वशिष्ठ गुरूंच्या हातामध्ये काय प्रसाद दिला आणि प्रसाद दिल्यानंतर वशिष्ठ मुनींनी तो प्रसाद राजाच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं, राजा तुझ्या तिन्ही राण्यांना सारखे भाग कर आणि 3 राण्यांना दे. सारखे भाग वशिष्ठ मुनींनीच केले आणि मग देताना फक्त पहिला भाग कौशल्याला दिला, दुसरा भाग सुमित्रेला दिला आणि तिसरा भाग कैकेयीला. शास्त्राचा नियम असा आहे बरं का, दुर्जनम वंदे प्रथम सज्जनम तदनंतरम. आपल्याला जर सगळं सुजनम सुफलम करायचं असेल ना, जो कोणी आडकाठी आणत होता पहिला त्याचा सन्मान करायचा, बस प्रश्न मिटला झाला का. मग एवढं लोक म्हणजे आपल्याला आनंद हे साजरा करायचा असेल ना, जो कोणी वाकड्या मारेल त्याला बाबा हे पहिलं तुझ्यामुळे हे सगळं होते बस. पण गावामध्ये आपलं खंडीभर समजा दूध असलं किती तरी त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकलं तरी तसं व्हायला नको, त्यासाठी काही या पथ्य आहेत ते पाळले. पहिला वाटा कौशल्याला दिला आणि मला शेवटचा दिला आणि त्याच्यामुळं काही रुसली. या खोबाशे प्रत्येक वर्षी आजारी असते बरं का. तळोजीचे माझे सरपंच परवाच मुलांचं लग्न झालं आणि ती काही रुसली. आता करावं काय आणि तेवढ्यामध्ये रुसली. तेवढ्यामध्ये एक सुवर्चा नामक घारी होती. सुवर्चा नामक घारी होती, त्या घाणीनं झडप घातली. ती शापाने घारी झालेली होती बरं का. सुवर्चा देवांगनाबाईची होती, अप्सरा होती आणि ती घारी झाली आणि मग त्या घारीने झडप घातली आणि झडपेला झडपिला
त्या कैकेयीच्या हातातून पिंड झटकून आणि मग ती उडत 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 पुढे गेली ऋष्यमुख पर्वतावर. आणि त्या ऋष्यमुख पर्वतावर त्या नरकेसरीला सुद्धा अंजनी मातेला पुत्र संतान नाही, म्हणून भगवान महादेवाने सांगितलं तू या पर्वतावर तप कर, जो प्रसाद मिळेल वायुदेवतेच्या कृपेने तो तात्काळ भक्षण कर. आहे ती घारीच्या हातात जो प्रसाद होता तो प्रसाद झटकून ती उडत उडत ऋष्यमुख पर्वतावर गेली. आणि इकडे काय झालं, इकडे आता तो पिंड झडपला म्हणून परत राजाने या दोन पिंडातून थोडा थोडा भाग काढला आणि तो कैकेयीला दिला. म्हणजे यांना एक आणि त्यांना दोन मिळाले आणि म्हणून तिला भरत आणि शत्रुघ्न झाले आणि कौशल्या मातेला प्रभुराम झाले आणि सुमित्रेला लक्ष्मणजी झाले. आणि तिकडं असं झाला की ती अंजनी माता तपश्चर्या करत होती आणि खरंच जे विशेष पवित्र पावन जो आत्मा असतो तो तसा कधी जन्म घेत नसतो, अवतार घेत असतो. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला जन्माला यायचे होते 3 जन्म, पहिला जन्म पृष्णी आणि पृष्णी गर्भ, सुत्पा आणि पृष्णी यांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळेला त्यांच्या उदयी पृष्णी गर्भ नावाने अवतार धारण केला. नंतर कश्यप आणि आदिती यांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली, मग त्यांच्या उदयी वामन रूपाने अवतरला. आणि तिसरा देवकी आणि वसुदेव यांनी कठोर तपश्चर्या केली आणि कठोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या उदयी अवतरला. तसं अंजनी मातेने तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचे फळ अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. या बजरंगबलीचा अवतार पण तो कधी सूर्योदय समया चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला बजरंगबली कुंडली कवरधारी बजरंगबलीचा अवतार झाला. आणि अवताराला आल्यानंतर लगेच त्यांना भूक लागली. फळ कुठे काय, आता आंब्याची सीजन आहे पण आंबे काय दिसले नाही, त्यांना डायरेक्ट लांबचं फळ दिसलं आणि त्या जन्मल्याबरोबर ती उडी मारली ते फळ खायला. सूर्य उगवत होता, सूर्योदय होत होता. बजरंगबलीला वाटलं तेच फळ आहे आणि हजारो योजना लाभ असलेलं ते फळ खायला प्रयत्न केला भाग्यवंतांनो. म्हणून ते महात्मा आले लक्षात. आपल्याला जन्मल्याबरोबर वर्षभर धड चालता येत नाही तेव्हा म्हणून असं असामान्य कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं त्यांचं कर्तृत्व असतं. म्हणून ते महात्मा विठ्ठल आज या तुर्भे गावामध्ये सर्व प्रतिष्ठित मंडळी
खरंच ते गाव पावनाचं असतं. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दासा जन्म घेती. हनुमान जयंती येते कधी आणि आम्हाला आमचा जो आनंद आहे तो अनुभवायला मिळतोय कधी, अशी चाहूल त्यांना लागलेली असते. अशी या गावात प्रत्येक गावामध्ये हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण काही ठिकाणी 1 दिवसाचा करतात, काही ठिकाणी 2 दिवस, काही 3 दिवसाचा, काही ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. पण तुम्ही किती दिवसाचा केला ते महत्वाचं नाही. कशासाठी बघतोय, जसं तुम्ही किती दिवस जगले ते नाही महत्वाचं, कसे तुम्ही जगले. विश्वामित्रानं 60,000 वर्ष तपश्चर्या केली, आयुष्य 1,00,000 वर्ष. त्या उद्दालकाने 86,000 वर्ष तपश्चर्या केली, आयुष्य किती असेल. त्या हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं, 1,60,9,10,710 वर्ष आणि 3 महिने एवढं आयुष्य होतं. ते रावणाचं 14 चौकड्या, कृतत्व वापरकरी 1 चौकडी, 14 चौकड्या. त्या राजा दशरथाचं 99,000 वर्ष आयुष्य होतं. लोमस ऋषी कितीतरी युग गेल्यानंतर 1 रोम झटायचा. असे सगळे आपल्या शरीरावर किती रोम आहेत मोजले नाहीत कोणी, 3.5 करोड. ते तेवढे जेवढे ते तेव्हा त्यांचा म्हणजे शेवट व्हायचा. मग तुम्ही किती जगले हे महत्वाचं नाही, तुम्ही कसे जगले. बाकीने विचार केला तर महावैष्णव मौली ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष राहिले या मृत्यूलोकामध्ये, फक्त 22 वर्ष नाही का, फक्त 22 वर्ष माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज राहिले. पण जगाची माऊली, विश्वाची माऊली होण्याचं सामर्थ्य त्यांचं. आदिशक्ती मुक्ताई फक्त 18 वर्ष राहिले. पण आदिशक्ती सर्व देवांची अद्यत्रय जननी देवाची सोपान काका 19 वर्ष राहिले. निवृत्तीनाथ फक्त 25 वर्ष राहिले. धर्मवीर संभाजी महाराज फक्त 32 वर्ष राहिले. ज्यांनी 7 समुद्रात पलीकडं भगवद्गीतेचं ज्ञान दिलं ते स्वामी विवेकानंद फक्त 39 वर्ष. आणि जगद्गुरु ज्यांनी पदवी मिळवली अशी खूप बार आहे, फक्त वयाची 42 वर्ष राहिली. काशी में करामती मंदिर की मस्जिद थी, एक छत्रपति नहीं होते, सबके सुंदर थे, फक्त 50 वर्ष राहिले. पण कार्य म्हणून सूरत से किरत बड़ी बिजमत हो जाए, सूरत को जाती है लेकिन किरत कभी न जाए. म्हणून आपला जर विचार केला आपण बरेचसे जण 50च्या पुढे जाऊ नाही का. त्यांच्या आयुष्याचा आणि आपल्या आयुष्याचा, त्यांचे कर्म आणि आपले कर्म जर कंपॅरिझन केलं तर आपण दर्या में खसखस. वस्तुस्थिती जर तुम्हाला चमकायचं तर तुम्ही सुद्धा करू शकता. ॲज यू थिंक सो यू बिकम. खरं आपलं मनुष्य जन्माचं आद्य कर्तव्य आहे. कबीर महाराज सांगतात, पशु का होत बन्या नरक कुछ न होई, लेकिन एक बार करनी कर तो नरका नारायण बन गए. एवढं सामर्थ्य आहे. मनुष्य देहाची ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे जे देवाधिकांना दुर्लभ आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा बदुलो किंवा वाचन नारायण नामे. आपल्याला सुंदर मनुष्य जन्म मिळालेला आहे, या मृत्युलोकात मिळालेले आहे. आणि याच जे गडे देवाचे भजन, फक्त ज्याचं भजन करायचं तो देव कळलं पाहिजे. बस साधं आणि सोपं आहे. साधू संतांनी सरळ सरळ सांगून थकले बरं का. वाजत असे बोंब कोणी, जसं पती पत्नी जेवायला बसले आणि सिरियल लावली. कुठली, आता कुठल्या सिरियल माझी काही पाठ नाही बरं का, कुठले सिरियल आहेत, पण जेव्हा पाठ होते ती मी सांगतोय.
रामायण महाभारत नव्हती. माझ्या नवऱ्याची कोणाचीच पाठ नाही. हा पाठ सगळ्यांचं बोलत नाही. आणि असे टक लावून बघतात काय खातो आम्ही कासे या सांगत. कारण जेवताना टी असलं तर तेव्हा लय भारी वाटतात. म्हणजे जेवण पण चांगलं जातं. जसं दोघं समोरासमोर बसतात पण जेवता जेवता पतींचं लक्ष गेलं. अगं ऐक ना, अगं ऐक ना. थांबा गप्प बसा. महत्त्वाचे सिरियल आहे, महत्त्वाचा टॉपिक आलेला आहे. बसला बिचारा गप्प. मग ते खाऊन झालं आणि मग सांगितलं जेवण झालं. आता बोला काय झालं. आता काय बोलायचं म्हणे जेव व्हायचं ते होऊन गेलं. काय झालं म्हणे. अगं तू जेवणामध्ये तल्लीन होतीस आणि ते सिरियल बघायला तल्लीन होतीस. माझं थोडंसं लक्ष गेलं. त्या लाईटच्या बल्बवरून एक झुरळ पडला. पळत 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 तुझ्या ताटामध्ये गेला आणि ताटामध्ये गेल्यानंतर त्याने डायरेक्ट आहुती दिली तुझ्या घासामध्ये आणि तो घास तू चुरगळासाने खाल्ला. म्हणे तेव्हा नाही सांगायचं. म्हणे सांगत होतो ऐकलं नाही, ऐकलं नाही. तसं साधू संत सांगतात बुडती ही जननदे कळवळा येतसे कळवळा म्हणूया वाजतसे बोंब कोणी नाही ठिकाणी हरी हरी ना म्हणती त्या थोडं. आणि म्हणून साधू संतांनी काय केलं सरळ सांगायचं सोडून दिलं. नाथ महाराजांनी बरेच नाम पर अभंग लिहिले, देव पर लिहिले, भक्ती पर लिहिले, अद्वैत पर लिहिले, द्वैत पर लिहिले, संत पर लिहिले, मागणी पर लिहिले, उपदेश पर लिहिले, पण भारुडं लिहिली पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग आता यांनी विचार काय केला या जगाची उलटी राहती. मग उलटा मार्ग त्यांनी पत्करला. नाथाच्या घरचे उलटीच खून पाणी या लागली तहान. पाण्याला ताण लागते का आपल्याला ताण लागते. ते सांगतात पाणी या लागली तहान. वळचणीचे पाणी आढ्याला गेली. वरती पाणी जाते का खाली पाणी येते. पण साधू संतांची भाषा येते आपल्या सहजासहजी लक्षात येणार नाही. आणि मग त्यांनी एक कुटाभंगाची रचना केली. बरं एका संतांनी नाही सगळ्या संतांनी केली. मुक्ताबाई सांगते मुंगी उडाली आकाशी आणि तिने सूर्याशी. खरंच मुंगी उडेल आकाशात सूर्याला गिळेल का नाही घेणार. पण का बोली चुकीचं बोलली का. आता तुकाराम महाराजांचं सांगायचं तर तुकाराम महाराज सांगतात माय बाप केवळ तेने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे माय बापाने देवगी अवघी देवाची. एवढे आई वडिलांना देव चित्ररूप मानणारे तुकोबार आहे. एका ठिकाणी काय सांगतात माहितीये का माय बाप दोन्ही जीवेची मारावे. माय बाप दोन्ही माय बाप दोन्ही जीवेची मारावे आणि चराला धरावे बायकाची. बरोबर नाही. मग आपण याला कशाला बोलतो त्या पुंडलिकाला. आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी. त्याने बरोबर केलं ना. पण संतांची भाषा आमच्या टोकड्यात येत नाही. मायबाप हे सोन्यासारखे मायबाप यांना नाही. आपल्याकडे असलेली माया माया
आशा त्याची माया आणि लोभ तोची बाप दोघांना मारल्याने काय होईल पाप. आपल्याकडे जो लोभ असतो तो लोभ नावाचा बाप आणि आशा हे मिळालं का ते मिळालं का ते. ती आशा नावाची आई आणि लोभ नावाचा बाप यांना दोघांना मारायचा आणि चरण धरावं बायकाचं म्हणजे बायकांचं नाही. ज्यापासून विश्व ब्रह्मांड निर्माण झाले त्या देवाला शिकवणे न बोले. जगी खरा देव तो रडासे सद्गुरुविना तो कदापि न दिसे. असं या विश्व ब्रह्मांडाचा जो मालक आहे सबका मालिक त्या एकाच चरण धरावं संतांची भाषा. बरं आपले काठी पुढे झाले पण टाईम इज मनी. आम्ही नेहमी वेळेला हे देत असतो बरं का. 1 मिनिट पण जास्त नाही जायचं. आता सुरुवात नाही पण तरी सुद्धा 1 मिनिट पण नाही जायचं कारण त्या मर्यादा आहेत नाही का. सांगितलेल्या आहेत का मर्यादा मी कधी द्या. प्रवचन 1 तास, कीर्तन अमिताभ बच्चन, काळूबळू आणि गोंधळ रात्रभर. तेव्हा आपलं ठरलेल्या वेळेपासून 2 तासाच्या आतमध्ये उरकावं. जो खरा महाराज असेल त्याने. नाहीतर मग असं वाटतं सांगतो की आज किती सांगून थकतो बा. कितीतरी साधू संत थकून सांगून थकले आणि शेवटी आपण कितीतरी महाराज पचवले. मग तुम्ही 10 मिनिटं जास्त घेऊन काय एवढं सांगणार आहात. तेव्हा शहाणपण ते 5 मिनिटं अगोदर जे विचार केलेलं बरं. तेव्हा फक्त कळवळा हाच आहे की संतांची भाषा आमच्या लक्षात आहे. महाराज सांगतात चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळस मग पायारे. आता हे चिंचेचं पान म्हणजे कुठलं आहे. आता या चिंचेचं झाड नाही का. बायकाने विचार केला आईचं उदर ज्या उदरामध्ये बाळाची उत्पत्ती होते हा जो रजस्फळे कंटाळू तो जाण गाळ केवळ आणि त्या गाळापासून उत्पत्ती या शरीराची. ज्या आईच्या उदरामध्ये बाळाची निर्मिती होते ते आईचं उदर म्हणजे चिंचेचं पान. थोडक्यात गर्भाशय म्हणजे चिंचेचं पान. चिंचेच्या पानावरील देऊळ रचिले. आता ते देऊळ कुठलं. हे सिमेंट कॉन्क्रीटचं देऊळ नाही. पंचमहाभूताचं शरीररूपी देऊळ. देह देवाचे मंदिर नाही का. हे पंचतत्वाचं देऊळ. देऊळ रचिले आधी कळस मग पायाला. या देवळाची निर्मिती कशी होते. अगोदर फाउंडेशन नाही. अगोदर कळस. कळस कुठला. या देहामध्ये जे शिरकमळ आहे ना डोकं आहे त्या डोक्याला कळसाची होती नाही. नाथाच्या घरची ओळटी खून याच्यामध्ये एक प्रमाणे आज मी एक नवल देखील वळतलीचे पाणी आड्याला गेले. आडं म्हणजे कळस आलं लक्षात. आणि ते कळस म्हणजे ज्या वेळेला या देहाची उत्पत्ती होती त्यावेळेला अगोदर निर्मिती कोणाची होत असेल तर ती शिरकमळाची होत असेल. आलं लक्षात. आणि म्हणून ते आधी कळस आणि मग सगळं शरीर होत असतं. आणि म्हणून आधी कळस मग पाय आले. अभंगाच्या पहिल्या चिंचेच्या पानावरी देऊळ देऊळ
बाबा सांगतात चिंचेच्या पाना चिंचेचं झाड आहे का हवा चिंचेच्या हे माझ्या आता लक्षात आलं बरं का चिंचेच्या पानावरील देवळ रचेने आधी कळस मग पाया रे अगोदर कळसाची उत्पत्ती आणि मग फाउंडेशन पाया तेव्हा अशी नाथाच्या घरची उलटी होऊ नये फक्त साधू संतांनी सांगितलं आपले ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगतात काठीच्या अनावर वसते 3 गाव 2 ओसड 1 वशिष्ठीना नाही का असं बरेचसे आपण काय नामदेव महाराज सांगतात मुंगी व्हॅली सिटी झाले तिचे दूध किती 17 रांजण भरून उरले प्याले 12 असतील मुंगीचं दूध एवढं आहे आता ती मुंगी कुठली जावे त्याच्या वंशाच्या वकडे आणि हेच तर पुढं सोडवण्यासाठी आपला परमार्थ आहे वस्तुस्थिती परमार्थ म्हणजे फक्त धोतर झपाट टोपी पडणं जय हरी याला परमार्थ म्हणत नाही परेच्या पलीकडचं जे धन आहे बरा पसंतीमध्ये म्हणे वैखरी या परेच्या पलीकडचं जे अनिर्वाच्य आणि कैवल्यवाणी ते कैवल्यवाणीचं धन प्राप्त करणं त्याला परमार्थ असतं परमार्थ नव्हे लेकरूच्या गोष्टी नाही का जे मनावचना गोचरात बुद्धीशी न कळे जायची मेर ऐशी निर्विकल्पनिक वस्तू म्हणजे भगवंत अच्छा भगवंताची प्राप्ती करणं आता आम्ही भगवंत कोण होतो सोमवारी वेगळं मंगळवारी वेगळं बुधवारी वेगळं गुरुवारी वेगळं वार बदली झालं की आमचा भगवंत बदली होतो साधू संतांनी तसं नाही लक्षात मौली ज्ञानेश्वर महाराजांचा देव देव म्हणून व्यक्त काय हिडसी नीट देव नेण्याची बळी कोणा देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कुठ काही ज्ञान देवळे भजा आत्मदेवाने थटीत सेवा करायचं तुमच्या जवळ जो आत्मतत्वाने सर्वांगटी राम देहाचे एक असलेले प्रकाशक तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखांचा राम का भ्रांतीशी का मुशब अरे इस बंदरे को 10 दरवाजा बीच में फोड़ा खबा आवत जावत कोई न देखे यही बड़ा चंबा बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सुरे आपल्या जवळच आहे त्याचा तुम्ही शोध घ्या आणि एकदा त्याचा शोध घेतला की आपण स्वतःहून शोध घ्यायला कदापि शक्य नाही बरं का कारण जोपर्यंत सद्गुरूंची शरणागती नाही किती विद्वान असतो तरी पण ते शक्य नाही बरं का 4 के 6 पढ़े 18 के पाठ अरे आत्मज्ञान की खबर नहीं वो बड़े बड़े कबीर महाराज सांगतात भाट तर त्यासाठी बहुत केले पाठांतर वर्म राहिले ते दूर आम्ही 365 दिवस पारायण केली तरी नाही जमणार 365 दिवस तीर्थ तरी नाही जमणार 365 दिवस उपवास केला तरी नाही जमणार आणि रोज देवाचे शीर्षाष्टांग नमस्कार घातला तरी नाही जमणार जोपर्यंत स्वच्छ ब्रह्मनिष्ठ कृपाळ महात्मा आपल्या भाग्यामध्ये येत नाही त्या नामदेवरांच्या हातून नैवेद्य प्रसन्न करायचे त्यांच्या कीर्तनामध्ये बेभान होऊन त्याचे धोतर सुटेसपर्यंत त्या नामदेव ज्यांची ख्याती अशी फिरविले देऊळ औंड्या नागनाथाचं मंदिर ज्या नामदेवरायांनी फिरवलं त्या नामदेवरायांना सुद्धा कोरं ठरवलं का सद्गुरूंची शरणागती आम्ही भरपूर पाठांकडे भरपूर शिकलो पण सद्गुरूंची शरणागती नाही कोणीपणा 1400 वर्ष शरीर केले तर नभोदेवी नशीन वाढविला नाही गुरुमंत्र नाही उपदेश परमार्थाशी दोष लागेला चांगदेव महाराज पण ज्या वेळेला 10 वर्षाची मुक्ताबाई समोर आली त्या मुक्ताबाईनं त्या चांगदेवाला उपदेश केला भवनदीचे पानेरे गळ्या मोठे ओढते भल्या भल्या पोहणाराशी उलटून पडते उलट उलट माघारी गड्या फेक होती कशी भरला पूर मायेचा लोंडा वाहून आदर्शी अविद्येचा पुरगड्या वेली ओसरेना कल्पना सुसरीची मिठी सोडता सुटेना क्षणभंगूर संसार याचा भरवसा नाही दुर्लभ नर्तनो गेल्यावरती होशील पस्ताई म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खूण त्या सद्गुरूची शरण तुझं लेखी चांगदेव सुपीक डोक्याचा होता बरे का चांगदेव साधा सुद्धा नव्हता आपण बोलतो चांगदेव अष्टमा सिद्धी ओळख मेलेले मोडदे जिवंत करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं पण ज्या ठिकाणी कमतरता होती ना तात्काळ मुक्ताबाईला शरण मुक्ताबाईने त्या महावाक्याचा उपदेश केला आणि मग त्या चांगदेवाचं बोल आता तू करा चांगदेव म्हणे आज जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताय
काय चांगदेवला उपदेश केला? तर चांगदेवाचं म्हणणं आहे, ऐ लाड हुडाचे पै लाड हुडाचे, 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 भले 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 पण त्या ठिकाणी आमच्या डोक्यावरून जाते ती भाषा, साधी भाषा. मलियट्टू मलिंचरविन्न पुन्माने पेरियाटेल मिनमिडिकिम पुन्माने टट्टेमट्टे तालमकुट्टी कट्टवंडी तलोड माने पुन्माने. समजलं सगळ्यांना? ही भाषा आम्हाला चालू भाषा येत नाही. एक मौलींचा मला गोड अभंग मिळाला बरं का, कन्नडी भाषा आहे. आता आलं म्हणून सांगतो. अक्काने केले चिकन्ना माती. आता आठवलं तर चांगलं होईल, विसरलो तर गेलं. अक्काने केले चिकन्ना माती, कुरुळाते धनिगे मरुळातेने. अक्काने केले चिकन्ना माते, कुरुळातेने धनिगे माते. चलवाने चलवाने पंढरीराया चलवाने, यल्ले दोरकन्ने यल्ले बाराण्य. पुंडलिकाने भक्तिगे बंदा, बाप रखमादेवरू विठ्ठलुने. चलवाने चलवाने पंढरीराया चलवाने, यल्ले दोरकन्ने यल्ले बाराण्य. विठ्ठल याचा अर्थ आज विचाराल तर माझ्याकडे नाही बरं का, वस्तुस्थिती आहे. पण आपल्याला माहिती नसतं तरी साधू संतांची ती वाणी, जोपर्यंत हा जीव त्या महात्म्यांच्या ठिकाणी अनन्य शरणागती पत्करत नाही तोपर्यंत तो कच्चा असतो. चांगलं माणसाचा एल्लाड हुडाचे पैलाड हुडाचे म्हणे वटेश्वर म्हणे चांगा वटेश्वराचे ऐलाड हुडाचे पैलाड. म्हणजे याचा अर्थ काय? तर त्या प्रभूचं स्वरूप सांगितले. आत हरी बाहेर हरी हरी बोलले. हे शब्द वेगवेगळे असतील पण खून मात्र एकच. जिसकी उसकी टेक सबकी निशाणी एक. तेव्हा जोपर्यंत आपल्या भाग्यामध्ये सद्गुरू येत नाही तोपर्यंत आपलं कोणं सुटत नाही. मग सद्गुरू म्हणजे कोण? या देहरूपी सद्गुरू नाही, याच्यामध्ये तत्व बसलेले आहे. ज्याच्या योगाने आपण हसतोय, बोलतोय, खातोय, पितोय, रडतोय, भांडतोय, सगळं काय करतो. जो एकदा निघून गेल्यानंतर आपलं स्थान बदलवतं. आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या बाहेर, आपण गावाच्या बाहेर, आपणासाठी बांधलेले
सारखा नर महापुरात राहिला नाही. नरासारखा नर महापुरात राहिला नाही. तू म्हणजे घरदार हे इतराय सार निवड्या पाठी तुझे घर गावाच्या बाहेर गेल्या पाठी तुझे घर गावाच्या बाहेर तू म्हणशील पैसा ऐका हा इतराई सरका गेल्या पाठीच्या बरोबर मातीचा एक मडका अवघ्यापणे गोडी हस्ती या सगळ्याच होईल माती रावण मेला लंक जळाली कशी होईल गती याच्यातून उधारायचं असेल नारा साधारांच्या केल्या फटाफटा परीक्षेनं पाहून माझ्या नाना शास्त्र पकड लोकांना गवत हात ज्ञानाला पाहता सर्व उदार म्हणायचं याच्यातून सुधायचं असेल तर एकच मार्ग हे हरिनाम घे हरिनाम घे माया सारी सोडून घे माया सारी सोडून घे या संसाराच्या पायी खाई 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 अरे नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही. 83 लक्षण भटकून शेवटची पाळी हा उत्तम मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकल्या वर्म फेरा पडली ते वर्म चुकायच्या आतमध्ये आपण जागर झालो पाहिजे. समर्थ सांगतात सावध सावधान वाचेवदी नारायण त्यांनी तर 100 वर्षाची गती दिली 10 वर्ष बाळपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदना मग कैचा सावधान 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमाठी वर्ष 40 होती डोळ्यात 40 आली कैसा दूर आणि जवळी वर्ष 50 झाली वर्ष 50 झाली श्याम केस शुभ्र होती हलती दातांच्या पंक्ती मग कसला सावधान 60 वर्ष होती मग हाती आली काठी सगळे त्याची हसती कारटी झाली 70ची रचना हलवेना चालवेना मग तो झाला दैववाना 4 वेस मिळून आयशी मग तो झाला अपयशी जीवना वेगळी मासोळी जशी तैसा तो तळमळत असो वर्ष झाली 90 तोंडातून निघेना शब्द श्रीपुत्र म्हणती प्रसिद्ध तुम्ही आता तोडा संबंध आता जा वर्ष शतक पूर्ण झालं मग योगी सावध झाला शतक वर्ष पूर्ण झाला आला तसा वाया गेला आणि मग सावध झाला फायदा आहे का काय जोपर्यंत या देहामध्ये चैतन्य आहे नामदेवराय सांगतात मरणाआधी सावध व्हावी आपले सहित साधून घ्यावी जन्म घालवू नये वाया मानवाची उत्तम काया नामामुळे मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम आणि म्हणून आपल्याला जर सावध व्हायचं असेल तर एकच मार्ग जे होय जागा पाहे वासुदेवाला उठबा होय जागा पाहे वासुदेवाला
ओडबा होय जागा पहा वासुदेवाला ओडबा होय जागा. हा वासुदेव कुठे आहे? ते मयुराची टोपी घालून फिरते तो वासुदेव आहे. हा आपल्या याच्यामध्ये अखंड वास करतो जो देव त्याला वासुदेव विसरत नाही. आला लक्षात? जोपर्यंत त्या वासुदेवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत इथून तिथून चुकाम. पण त्याच्यासाठी गुरुमुखे उद्धवच्या दिसे त्या सद्गुरूंच्या मुखातून महावाक्याचा उपदेश झाला. तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला की आपण आपल्या देहबुद्धी जाते आणि आत्मबुद्धीला विकास होतो. आपण कोण होतं आपलं खरं स्वरूप आहे आपल्या समोर प्रगट होतो. आणि जो देव बघायचा तो देव बघायलाच विसरून जातो. आणि त्या देवळाचं पण नष्ट म्हणजे अस्तित्व नष्ट होत आहे. तुकाराम महाराज देव पाहावयाशी गेलो होते ते देवाची होऊन फिरो. आपण स्वतः त्याच्या अनुभूतीले पण सद्गुरूंची शरणागती पत्करली पाहिजे. आणि म्हणून महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात देव पूजा गेले गा देव देव पूजो गेलो दया देवळाची उडाले. देव पूजा गेलो तेव्हा देव पूजा गेलो तेव्हा देव पूजा म्हणजे आतमध्ये असलेला देव पूजायला गेलो तर या सर्व देहाचं निरसन झालं आणि तो देहच देवरूप झाला. आलं लक्षात? देव पाहावयाशी गेलो तिथे देवळच उडाले म्हणजे देवच होऊन ठेलो अशी ज्वलंता नव्हती. पण ती कधी सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर. तुकाराम मला सांगतात धन्य धन्य सद्गुरुराव धन्य धन्य सद्गुरुराव धन्य धन्य सद्गुरुराव दाविला देव दाविला देव दाविला देव दाविला देव माझ्या देहात देऊळ गेले माझ्या देहात देऊळ गेले माझ्या देहात देऊळ गेले माझ्या देहात देऊळ गेले आत्मालिंग आत्ता पिले आत्ता पिले आत्मालिंग आत्ता पिले आत्ता पिले निर्गुणाच्या वळल्या वाटी निर्गुणाच्या वळल्या वाटी निर्गुणाच्या वळल्या
जगाचं सत्य, अंतिम सत्य, ज्याला म्हणतात ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, त्या अस्तित्वाची जाण झाली, त्याचं वर्णन त्यांनी केलं. आपल्याला ज्या दिवशीची जाण होईल ना, आपल्या मुखातून इकडच्या तिकडच्या सासूदेवाच्या गोष्टी येणारच नाही. का? कारण जेणेकरून अंतरी मुठी ठसा विसरायची अशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अलग लक्षात. आणि त्यासाठी महाराज पुढच्या चरणामध्ये काय सांगतात? पाषाणाची पाषाणाची सांगड, पाषाणाचे सांगड मृग जलडोई, पाषाणाचे सांगड मृग जलडोई, पाषाणाची सांगड मृग जलडोई, पाषाणाची सांगड मृग जलडोई, वांझेचे पुत्र पोहणारे, वांझेचे पुत्र पोहणारे, देवपूजा गेलो दया देऊळ उडाले, देवपूजा गेलो तेव्हा देऊळ उडाले, वांझेचा पुत्र पोहणारे, वांझेचा पुत्र पोहणारे, देवपूजा गेलो तेव्हा देऊळ उडाले, देवपूजा गेलो तेव्हा पाषाणाची सांगड. पाषाण म्हणजे काय? दगड. साधारण सोपं आहे. पाषाण म्हणजे दगड. दगड हलका असतं का जड असतं? जड असतं, नाही का? पाषाणाची सांगड. आपला देह हा जड आहे का हलका आहे? नश्वर देह आहे, म्हणून त्याला पाषाण रूपी देह म्हटलेलं आहे. पाषाणाची सांगड. सांगड म्हणजे जेव्हा दोन दगडे एकत्र येतील त्याला सांगड असं म्हटलेलं आहे, नाही का? मग तदैव लग्नम सुदेव तारावलम ब्रह्मदेव, ज्या वेळेला लग्न लावतंय वधूवरांचं, त्या वधूवरांचे देहरूपी पाषाणाची सांगड मृगजळी डोही. मृगजळ कुठलं? आपण सत्य कशाला म्हणतो? संसारामध्ये बांधलेलं होतं. संसारूपी मृगजळ डोहामध्ये ज्या वेळेला उडी टाकतोय त्यावेळेला वांझेचा पुत्र. आता वांझेचं वांझ कोण? आपल्या जवळ असलेली माया, सगुण. महाराज मस्त बोलतात, नाही का? बोला बोला एकदा. असे मायेचे स्वरूप. ब्रह्मा विष्णू महेशजीची बाळ प्रपंचाचा रोवीला मिळू, चौशून्याचा मांडीला मिळू, ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू लागत तिला पाया, असे मायेचे स्वरूप. आणि अशी माया रूपी वांझ म्हटलेले. आणि तिचा पुत्र पोहलारी. तिचा पुत्र कोण? अहंकार. जो हे सगळं कोणामुळं? अखंड रायगड जिल्ह्यामध्ये कोणाचं वजन आहे? माझं. अखंड पनवेल तालुका, तिथं सगळ्यांचं वर्चस्व माझं आहे. तिथं 100 एकर शेती कोणाची आहे?
माझी. हे सगळं चाललंय कोणामुळे चाललंय? माझ्यामुळे. हे मी आणि माझं, हा अहंकार तो वांझेचा पुत्र आहे. आणि तो अहंकार झाल्यामुळं, अहंकार झाला तुका म्हणे वाय, आणि तोच अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मौली सांगतात, अहंकार धरी जे सोहमपणा ते चित्ती प्रगटे चैतन्य घडे मन होऊ लागले बुद्ध, म्हणून म्हणा बुद्धीचा निक्षेप पूर्ण परब्रह्म. आणि म्हणून नामदेवरायांनी मागणं मागितलं, अहंकाराचा वारा माझी विश्वदासा भाव. बरं ठीक आहे, तो वांजेचा पुत्र पोहला, पण पुढे काय सांगतात? 2 तोंडाची हरिण पाणी प्यायला आली. आणि पुढे काय झालं? बोला. अंगराणे देखले बैराणे, दुतोंडे हरिणी, दुतोंडे हरिणी पाण्यावर आली. दुतोंडे हरिण, दुतोंडे हरिणी पाण्यावर. काही क्रिकेट खेळत असताना ना, बॉलिंग आल्यानंतर बॅट्समन तयार पाहिजे, नाहीतर एकदा बॅट्समन इकडे क्लीन बॉल. तसं व्हायला नको, सज्ज राहायचं. आणि त्यासाठी ते या चिठ्ठी आहे, चिठ्ठी करून आणि आम्ही पास व्हायचं. बरोबर. आपल्याला हे आता पाठांतराची गरज नाही, चिठ्ठी आहेत मोबाईलमध्ये सगळ्यांना अभंग मिळत का? फेल व्हायचं नावच नाही ना. असं दुतोंडी हरिणी पाण्यावर येणे. आता ही दुतोंडी हरिणी कोणती हरिणी नाही, आपली जी वासना आहे, जन्म घेण्यालागे वासनेच्या संगी. ती वासना मेन 2 प्रकारची, जसे सांगतात 3 प्रकार लोक वासना ते वेगवेगळ्या, पण मुख्य एक देहवासना आणि दुसरी आत्मवासना. आलं लक्षात? देहवासना तर खराबच आहे, कारण तिच्यामुळे गटांना खायला लागतात. पण आत्मवासना जी आहे ती कशी आहे? हा, चांगली कुठली? देहवासना का आत्मवासना? दुसऱ्या, इन अदर वर्ड्स, जेलची बेडी लोखंडाची चांगली का सोन्याची चांगली? हा, जेलची बेडी, जेलमध्ये टाकतात ती बेडी, लोखंडाची का सोन्याची चांगली? तुम्ही सांगाल सोन्याची, पण ती आपल्याला विकायला मिळत नाही. इथून तिथून दोन्ही बेड्यात. तसा देहबुद्धी आणि आत्मबुद्धी या दोन्ही बेड्यात आहेत बरं का. कारण मौलिक ज्ञानेश्वर म्हणून ज्ञानरूपात्मा करी ज्ञानेची प्रमा करी तसे सोहम आहेचा बंधू, तो सुद्धा बंध. ते भेदोनी पुढे गेला तुका म्हणे योगी त्याला. दुतोंडी वासना पाण्यावर आली आणि त्या वासनेमुळं जन्म घ्यावा लागला. जन्म घेणे लागे आणि पुढच्या जन्मामध्ये आता सांगा ते कोणी पाहिलं ते. बहिऱ्याने ऐकले आणि पांगळ्याने पाठलाग केलाय. आता हा आंधळा कोण?
धृतराष्ट्र आंधळा एवढंच नाही, वरपंगाने आंधळा होता, सुरदासजी आंधळा, वरपंगाने आंधळा, पण ज्ञानचक्षु मात्र उघड होते बरे का. वरपंगाचे डोळे सुदृढ असून नाही चालत, अंतरंगाचे डोळे, ज्याला ज्ञानदृष्टी, दिव्यदृष्टी, आत्मदृष्टी, तत्वदृष्टी म्हणतात, ती दृष्टी जागृत असली पाहिजे. आणि एकदा तुम्ही त्या परमात्म्याशी ऐक्य साधलं, पण पटत पतंतू नव्हे तंतुशीत म्हणले, ऐशी थोडा डोळे पाय ऐकेगा, नामा म्हणे ते झाला जो सुश्रांत, तोच जीवनमुक्त देव आहे. असं देवाशी ऐक्य साधला की वरून जरी आंधळ असेल पण तो आतमधून जागृत असतो. देवा एक अभंग बघा, सहज मी आंधळा गा, निज निज निराकार पंथे. खूप बऱ्याच सांगत आंधळे होते का डोळस होते, डोळस होते, पण ते सांगतात सहज मी आंधळा गा, पण कुठं निज निराकार पंथी, जे परमात्म्याचं निर्गुण निराकार स्वरूप आहे त्या निराकार स्वरूपाच्या ठिकाणी मी आंधळा आहे. दोन्ही नेत्र आंधळी. आणि एकदा का त्या सद्गुरूंची कृपा झाली ना की तिचा आनंद वेगळा. आंधळा दृष्टीने बघायला लागतो, मुका बोलायला लागतो. आलं लक्षात. प्रमाणे आनंद तेचा मुखयाची वाचा, आनंद तेचा मुखयाची वाचा, आनंद तेचा मुखयाची वाचा, आनंद तेचा मुखयाची वाचा. बहिणी ऐकती काळी रे, बहिणी ऐकती काळी रे, बहिणी ऐकती काळी रे, बहिणी ऐकती काळी रे. आंधळ्याची डोळे मंगळाची पाय, आंधळ्याची डोळे मंगळाची पाय. तुका म्हणे वृद्ध होती करणे रे, तुका म्हणे वृद्ध होती करणे रे, तुका म्हणे वृद्ध होती करणे रे, तुका म्हणे वृद्ध होती करणे रे. आंधळ हे ज्ञान आहे. जोपर्यंत सद्गुरूंच्या मुखातून ते ज्ञान आपल्याला मिळत नाही तोपर्यंत किती जरी ज्ञान झालं, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत जरी केली तरी ते ज्ञान आंधळ. मुख म्हणजे काय, आपण 3 प्रतिमा बघतो, 3 पुतळे होते, एकाने डोळ्यावर हात दिलेले, एकाने तोंडावर, एकाने. म्हणजे त्याने काय सांगायचंय, पापाची वासना दावू नको डोळ्यात यावून आंधळा बराची. बोल ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, नाहीतर मुकामी झालो वाचा गेली ते चालेल नाही का. होतो पंडित महाज्ञानी, परे काय गर्वामध्ये झाली हानी, साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली आणि मुकामी झालो वाचा केली. दुसरं काय, कानानं ना, कानाचा नंबर आहे. नको नको ते ऐकण्यापेक्षा भगवंताचे गुण श्रवण, नको माझे काने, श्रवण नको माझे काने, श्रवण नको माझे काने, श्रवण नको माझे काने. म्हणजे थोडक्यात सांगत काय, आता वेळ काटे जातात पुढे. महाराज सांगतात वाढवा, जसं आतापासून सुरुवात केली तर झाली बरं का. आतापासून सुरुवात केली 8 ते 10 करू आपण, पण कसं टाइम लिमिट. पर संध्याकाळी पण कार्यक्रम है, पण संध्याकाळी बहुत टाइम है, अभी पूरा दिन पड़ा है, तो अभी कर सकते हैं अगर आपकी आज्ञा हो. पण
तुम्ही रोज किती ऐकून ऐकाल, संध्याकाळी ऐकलं, सकाळी ऐकलेलं असेल, आता ऐकता परत संध्याकाळी ऐकायचं, ते ऐकायला काहीतरी कानानं तरी विश्रांती पाहिजे का नको असो. तेव्हा काय चालू होतं आपलं, निंदेचे श्रवण. आपल्या कानांनी कोणाची निंदा ऐकायची नाही. वस्तुस्थिती कोणी जर निंदा करायला लागलं ना, त्याला हो बोलायचं आणि आपण कानाडोळा करायचा दुसरीकडे. कारण निंदा नको. कानांना आपल्या पवित्र करायचं असेल तर हरिभक्तांची स्तुती ऐका, देवाची स्तुती ऐका. निंदेचं श्रवण करूच नका, त्याच्यात आपला उद्धार होईल. आणि म्हणून त्यासाठी या आत्महत्येच्या ठिकाणी आपण साधं असलो पाहिजे. आणि म्हणून ज्या देवाच्या कृपेनं ही सेवा झाली, एक वेळ मोठ्या प्रेमानं त्याचं भजन करूया. विठोबा रघुमाई, 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 विठोबा एका जनार्दनी एकपणे विनवी अखंड नामे तरलो. अरे एका जनार्दनी एकपणे विनवी, एका जनार्दनी एकपणे जनार्दनी एकपणे विनवी अखंड नामे तरिलो. साधू संतांची भाषा आहे. अखंड नामे, अखंड नाम कुठले? सकाळ संध्याकाळ दुपार जागृती स्वप्न सुशक्ती तिन्ही अवस्थामध्ये जे नामस्मरण सुरू आहे. मौली महाराष्ट्र गणेश्वर महाराज त्यांना अजपापासून म्हटलेलं जे कधी बंदच नाही. कधीपासून सुरू झालंय? ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये असताना
याच्यामध्ये त्या चैतन्याने त्या आत्मतत्वाने प्रवेश केलेला आहे. तेव्हापासून ते सुरू आहे सत्संगाच्या माध्यमातून. एक अभंग आठवला म्हणून सांगतोय. एक अभंग असं आहे, नाथ महाराजांचं आहे. तुमचे गुज तुम्हा बोली त्यात आमचे काय बागिले, वरच्या आडीला एक नवल देखिले, एका पुरुषाने कुत्रे खादले, नवल मोठी जाणा काणोबा नवल मोठी जाणा, तुमच्या तुम्ही जाणा खुणा, नवल मोठे जाणा काणोबा. ओस गावचा एक मारुती, बघा मारुतीचं मंदिर म्हणून ओस गावचा एक मारुती, त्याचा बाप चोऱ्या कधी दिवस राहती. साधू संतांची भाषा काय, त्याशी 55 सांगाती आणि गावच्या कुलकर्ण्याची फजिती, नवल मोठे जाणा काळोबा नवल मोठे जाणा. गंगे आला महापूर तेने वाहून गेले अंबर, चंद्र सूर्य दारोदार हिंडू लागली पाच पोर, त्यास साक्षी एक जावाई, सासूबाई देते ग्वाही, लेक आमची ढालकच पायी, एका शरण जनार्दन पायी, नवल मोठे जाणा कानोबा नवल. म्हणून मला वाटतं पाठ आहे की नाही काय माहित नाही, पण आलं बरोबर. मला सांगायचं ओस गावचा एक मारुती म्हणजे कुठलं गाव ते, ओस गाव. ह्या गावाबद्दल नाही, ज्या देहामध्ये देहाची या गावा आलिया नाही का, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणोळे दे नये धनांच्या जियापरी, म्हणजे देहगाव ज्या जो मनुष्य देहामध्ये आलाय आणि त्या भगवंताच्या पूजेविना तो ओस आहे, ज्याला माहिती नाही, ज्याला भजन नाही, पूजन नाही, देव नाही, धर्म नाही, त्या देहरूपी गावाचं नाव आहे ओस गाव. ओस गावचा मारुती. मारुती कुठला, मारुती म्हणजे पवनपुत्र हनुमान. एक कधी मिळालं तर बघा, देहातील रामायण सांगतो कुठे का, या देहामध्ये सोहम राम, मन हनुमान, लक्ष लक्ष्मण, आणि याच्यामध्ये जे 3.5 वेटोळे घडून बसलेले ना, ती आदिशक्ती सीता, जिला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो. तेव्हा ओस गावचा एक मारुती, मारुती म्हणजे मन. मारुती कसं आहे, चपळांग पाहता विद्युलते परी, तसं चपळ. चपळ काय असेल तर आपल्याकडे असेल मन. इथं बसलो, क्षणामध्ये गेलो, 4 धाम, आळंदी, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर सगळीकडे फिरून आलो, दुसऱ्या मिनिटाला येतं असं. ते मन म्हणजे मारुतीचं स्वरूप आहे. ओस गावचा एक मारुती म्हणजे ज्या देहामध्ये प्रभूचं नामस्मरण नाही, प्रभूची शरणागती नाही, त्या गावाचं नाव ओस गाव. आणि त्या गावचा मारुती म्हणजे त्या गावचं मन. कारण 10 चंचल वस्तूमध्ये मन हे चंचल 1 नंबर आहे. मनो मधुकरो मुघो मालिनी मदनो मरुत मा मधो मरकटो मत्सो मकारो दशे चंचल हा. चंचल मी म्हणा कृष्णा प्रमाती बलवान मॅडम, असं एक चंचल मन. मन वडा एवढा उभे पिकातला ढोर, अमृतावणी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवात नावाने. असं हे मन मारुती. त्याचा बाप चोऱ्या करी दिवस राहते. मारुतीचा बाप कोण, हा वायुनंदन नाही का. आपल्याकडे वायू म्हणजे काय, श्वासोच्छ्वास वास. आले लक्षात. बघा पटलं तर थोडं कठीण आहे, पण पटलं तर लय सोपं आहे. आलं लक्षात. माझे श्वासोच्छ्वासीचा परिचार का निमिषोनिमिषीचा व्यापार, माझे निज सुखेचा तेथीची नाही घर बांधले. भगवंत सांगतात माझं घर तिथे आहे, आणि म्हणून देवाचे द्वारी उभाक्षर बने. त्या द्वारात नाही, आपण जातो देवाच्या द्वारात, देवळाच्या द्वारात जातो. साधू संत देवाच्या द्वारामध्ये जा, देवाचे द्वारी उभाक्षर तेने मुक्तीच्या साधी. काय थोडंसं कठीण वाटतंय, पण जर समजून घेतलं लय सोपं, एकदम सोपं. तुका म्हणे सोपे आहे सर्व वस्तुस्थिती. तेव्हा हा श्वासोच्छ्वास रूपी हा श्वास सूर्य उगवला की सुरू होतो, आणि सूर्य मावळला की काय बंद होतो.
आज सूर्य होऊ द्या नाही तर मावलेल्या श्वासोच्छ्वास अखंड सुरू आहे. म्हणजे दिवस रात्री तो श्वासोच्छ्वास चोरी करतो. कसले? आयुष्याचे, या जीवाच्या आयुष्याचे. एक एक दिवस निघून जातोय, शेवटचा काळ येतो तरी आमचे डोळे उघडत नाही. म्हणून उत्तिष्ठ ध्यानता हा स्वामी विवेकानंद सांगतात, अरे गो हेड, स्टॉप नॉट टिल द गोड इज नॉट. हे जीवा, जोपर्यंत तुझा आत्मइच्छाचं नाही तोपर्यंत इहलोकीची यात्रा संपवू नको. तर त्यासाठी तो चोऱ्याकडे दिवस रात्री त्याशी 55 सांगती, 55 रोग सांगितलेले आहेत. आणि ते 55 रोग, आज हे झालं म्हणून गेला, ते झालं म्हणून गेला, ते 55 प्रकारचे रोग. आणि गावच्या कुलकर्ण्याची म्हणजे तो कुलकर्णी कोण? या गावामध्ये असलेला कुलकर्णी म्हणजे जीवात्मा. त्या जीवात्म्याची फजिती असून वेळ वाढत जातो. तेव्हा किती सांगितलं तरी कमीच आहे. फक्त साधू संतांच्या ज्या खुणा आहेत त्या आपण चाचपणी केली पाहिजे. कबीरजींकडे एक गृहस्थ आले, म्हणजे शिष्य आले आणि त्यांनी सांगितलं, देवा मी भिक्षा मागून आणतो. कबीरजीने सांगितलं, भिक्षा मागतोय? जसं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आले, गोरक्षनाथाने सांगितलं, तुम्ही नका जाऊ, मी जातो. मच्छिंद्रनाथ आले, 1 रोटी देगा उसको मैं ब्रह्म बताऊंगा. काय म्हणे बावळट आले महात्मा, 1 रोटी देगा तर ब्रह्म बताऊंगा. एवढं सोपं आहे का? कोणी एक तुकडा पण दिला नाही. मग गोरक्षनाथाने सांगितलं, तसं नाही जायचं गुरुदेव, थांबा तुम्ही. ते गोरक्षनाथाने इथपर्यंत नाही आले, त्याच्या कोपऱ्यावर उभे राहिले आणि बसले कसे? काहीच खाली आकाश वर आकाश, 10 फुटावर वरतीच बसले. एका गावातले कोणतरी पोलीस आले म्हणे, काल तो ढोंगी बाबू आलता, 1 रोटी देगा ब्रह्म बता. आज बघा त्याला कसं गाव आहे ना, खाली बसायला काय असं नाही, आधारवरती असं लटकतच, म्हणजे खरा महात्मा आलेला आहे. मग त्याला काय पंचपक्वानाचं, कोणी पुरणाच्या पोळी नव्हत्या, त्या पुरणाच्या पोळ्या करून नेल्या, श्रीखंड, बासुंदी, फळं भरपूर दिलं. आणि मग ते आपल्या गोरक्षनाथाने नेऊन मच्छिंद्रनाथांना दिले. तसं एक शिष्य कबीरजींना सांगायला लागला की आज तुम्ही नका जाऊ, मी भिक्षा आणतो. त्या कबीरजीने सांगितलं की भिक्षा आण, पण मी सांगतो त्या भिक्षा आण, 4च भिक्षा आण, पण त्या 4ही भिक्षांना काहीतरी अटी देईन, त्या अटी पाळायच्या आणि मग त्या भिक्षा आणायच्या. पहिली भिक्षा पाणी आणायला सांगितलं, दुसरी भिक्षा लाकडं आणायला सांगितली, तिसरी भिक्षा आटा आणायला सांगितला, चौथी भिक्षा मांस आणायला सांगितलं. पण त्याला काही अटी दिल्या. अच्छी भिक्षा लाना बेटे, अच्छी भिक्षा लाना, अच्छी भिक्षा लाना बेटे, अच्छी भिक्षा लाना. गुरु ने मंगवाई है, गुरु ने मंगवाई है, गुरु ने मंगवाई है, गुरु ने मंगवाई है. पहली भिक्षा पानी लाना, पहली भिक्षा पानी लाना. नदी बावली के पास न जाना, नदी बावली के पास न जाना. रस्सी बादली दोनों बचाना, रस्सी बादली दोनों बचाना. पानी भर के लाना, अच्छी भिक्षा लाना बेटे, अच्छी भिक्षा लाना, अच्छी भिक्षा लाना बेटे, अच्छी भिक्षा लाना. दूसरी भिक्षा लकड़ी लाना, दूसरी भिक्षा लकड़ी लाना. वेद जंगल के पास न जाना, वेद जंगल के पास न जाना. होली सूखी दोनों बचाना, होली सूखी दोनों बचाना. होली बांध के लाना, अच्छी भिक्षा लाना बेटे, अच्छी भिक्षा लाना, अच्छी भिक्षा लाना बेटे, अच्छी भिक्षा लाना. तीसरी भिक्षा आटा लाना, तीसरी भिक्षा आटा लाना. गाँव बस्ती के पास न जाना, गाँव बस्ती के पास न जाना. माँ बेटी को दोनों बचाना, माँ बेटी को दोनों बचाना. झोली भर के लाना, अच्छी भिक्षा लाना बेटे, अच्छी भिक्षा लाना, अच्छी भिक्षा लाना बेटे, अच्छी भिक्षा लाना. चौथी भिक्षा मांस लाना, चौथी भिक्षा मांस लाना. बैल बकरी के पास न जाना, बैल बकरी के पास न जाना. जिंदा मुर्दा दोनों बचाना,
भरके लाना अच्छी भिक्षा लाना बेटे अच्छी भिक्षा लाना अच्छी भिक्षा लाना बेटे अच्छी भिक्षा लाना गुरु ने मंगवाए हे 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 कहत कबीरा सुन मैं साधु इसका मतलब जो कोई जाना वही संत पुराना अच्छी भिक्षा लाना बेटी पहिली भिक्षा पाणी सांगितलं प्यायचं पाणी नाही तुम्हाला देवाला भेटायला जायचं आहे ना अरे तुमच्याकडे असलेलं जे चित्त आहे जे चित्त जैसे गंगाजळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चित्ती चिंतन चित्ती चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला अरे उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटे ते चित्त जशी गंगाजळ चित्तरूपी पाणी घेऊन ये. दुसरी भिक्षा लकडी ती जंगलातली लाकडं नाही आपल्याकडे असलेले षडविकार षडरिपू अलग लक्षात मल विक्षेप आवरण याची सगळ्यांची मोळी बांध तुला भगवंताची प्राप्ती होईल. तिसरी भिक्षा आटा आटा म्हणजे तो आटा कसा असतो स्वच्छ जसे आपले सगळ्यांचे पांढरे स्वच्छ कपडे तसा आटा पांढरा स्वच्छ असतो ते मित्र त्याच्यामध्ये डाग नसतो तसं आपल्याकडे असलेला मनरूपी आटा मन करार प्रसन्न सब सिद्धीचे कारण मन मिले तो सब मिले नाही तो फुकट संग पाणी पत्र योग ठोर कोण विज्ञान आपलं मन तू मने मीच करी माझे भजे प्रेम तरी सर्वत्र नमस्कारी मज एकाचे आपल्याकडे असलेलं मन हे देवाला अतिशय प्रिय आणि मन जर प्रसन्न झालं तर सर्व स्थितीचे कारण म्हणून ते मन रूपी आटा घेऊन ये. चौथी भिक्षा काय सांगितलं मांस मांस म्हणजे आपण जे कोंबड्या बकऱ्याचं ते मांस नाही लक्षात तुकोबाऱ्यांचं एक गोंधळामध्ये प्रमाण आहे बकरा मारा कोंबडा मारा कुठला मारा काम क्रोध आपल्याकडे असलेला काम नावाचा बकरा क्रोध नावाचा बकरा त्यांना मारा आणि त्यांना मारल्यानंतर काय होईल पूजा रुक्मिणीच्या वरा मला सांगतात कामक्र दबंदिकाने तू कमने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे 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 झालो गोसावे आम्ही झालो गोसावे कामक्र दबंदिकाने काम क्रोध बंदिकाने तुका म्हणे दिले दोन्ही आम्ही झालो गोसावी भाग्यवंतांनो आपल्याला हे सगळं अनुभवायला मिळते ह्याच मनुष्य जन्मामध्ये आणि त्यासाठी साधू संतांनी अवतार धारण केला बोडते हे जनाने देखवलेला त्यांनी राजमार्ग फोडिले भांडार धन्याचा माल मी तो आम्हाला आपल्या विभागामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिला योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद वामन बाबा अवताराला आले सद्गुरू सावळाराम बाबा अवताराला आले तिकडं सच्चिदानंद श्रीपाद बाबा अवताराला रामदास बाबा अवताराला आले आणि ते भांडार जे लोपलं होतं ते उघड केला मोकळं केलं आणि आपण त्याचे वारस व्हा यासाठी कळकळीने विनंती करतात एका जनासाठी एकपणे विनवी अखंड नामे तर त्याला अखंड अखंड दया तुझी प्रीती
म्हणते त्याची संगती मग मी कमळापती तुझमाना आणि कंटाळा पडोनी राहील ते इथे असो. ज्या संतांच्या कृपेने सेवा घडली एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर